बटाट्याचा आपला गावरान पद्धतीचा ठेचा तयार झालेला आहे. हा पहा किती सुंदर दिसतोय आणि याचा सुगंध पण खूप छान येते. म्हणजे आंबट तिखट चटपटीत असा आपला ठेचा तयार झालेला आहे. जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत आणि झणझणीत असे काही असले की 2 घास जास्तच जातात. दररोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येत असेल तर आज आपण घरच्याच साहित्यात झटपट बनणारा, तोंडाची चव वाढवणारा आणि 2 ते 3 दिवस टिकेल असा गावरान पद्धतीचा बटाट्याचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. खात्रीने सांगते की एकदा बनवून खाल्ला तर आठवड्यातून 2दा नक्कीच बनवून खाल. तर चला पाहूया रेसिपी. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा बटाटा घेतलेला एक मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता त्याचं आपण सालं काढून घेऊया. ही बटाट्याची साल आहे ती फेकून न देता ह्याची चटणी पण खूप छान होते. अगदी शेजवान चटणीलाही मागे सारेल अशी ह्याची चटणी होते. पण बटाटा कापून घेऊया. अगदी बारीक तुकडे करायचे. हे असं कट करून झाला की असं मध्ये त्याला चीर द्यायची. असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे. छोटे छोटे तुकडे केले की पटकन अगदी शिजतात बटाटा. पहा असे छोटे छोटे तुकडे आता आपण कट करून झालेले आहेत. आता ते मी या बाउलमध्ये काढून घेते. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून ठेवायचं, नाही तर बटाटे लगेच काळे पडतात. एक बटाटा घेतला तर एक कांदा पण घ्यायचा. एक बटाट्याला एक कांदा. कांद्याची सालं काढून बारीक चिरून घ्यायचं. कांदा पण स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे, कारण बऱ्याच वेळेला कांद्याचं ना काळं पाणी निघतं. कांदा पण स्वच्छ धुवून घ्यायचा. असा एकदम असा बारीक कट करून घ्यायचा. कांदाही जेवढा आपल्याला जमेल तेवढा बारीक कट करून घ्यायचा. आता कांदाही आपण बारीक कट करून घेतलेला आहे, तो मी आता या बाउलमध्ये काढून घेते. आपण ठेचा बनवायला आता सुरुवात करूया. तर हे पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी एक पळी तेल घेते. तेलामध्येच बटाटा टाकून घेते. बटाटा चांगला असा परतून चांगला असा त्याला शिजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया. आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे बटाट्याला लागेल एवढे. चांगलं त्याला परतून घ्यायचं. असं तर मंद गॅसवर आपण हा बटाटा बघा एकदम असा शिजवून घेतलेला आहे. हे पहा शिजलेला आहे. गॅस फास्ट ठेवायचा नाही. गॅस फास्ट ठेवला तर काय होतं, बटाटा करपतो. हा कुरकुरीत चांगला असा ब्राऊन झालेला आहे. कलर याचा चांगला असा बदलला. आता आम्ही काढून घेते. तर त्याच तेलामध्ये आपण एक मुठ्ठीभर शेंगदाणे असे भाजून घ्यायचे. तो कुरकुरीत करून घ्यायचे तसं. तर आपले शेंगदाणे आता चांगले कुरकुरीत झालेले आहेत. त्याच्यातच आपण या मिरच्या टाकून घेऊया. आता तुम्हाला जसं तिखट हवे असेल त्याप्रमाणे मी एक 9-10 मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. ते पण चांगल्या सगळं भाजून घेणार. थोडंसं मीठ टाकून घेते. मीठ टाकलं की मिरची फुटत नाही. लसणाच्या पाकळ्या टाकून घेते. आता मी ह्या स्टेजला गॅस बंद करून घेते. त्याच्यामध्ये हा कढीपत्ता, हे कोथिंबीरीचे दांडे. कोथिंबीरीचे दांडे म्हणजे देठं. तर देठामध्ये देठाने खूप टेस्ट चांगली येते. एक मोठा चमचा तीळ टाकून घेते सफेद. तुम्ही टाकले तरी चालतील, नाही टाकले तरी चालतील. पण काय होतं, तीळ शरीराला खूप चांगले असतात. हाडे आपले बळकट होतात. कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं त्याच्यामध्ये. तर असे आपण तीळ खात नाही, तर असे ठेच्यामध्ये किंवा असे जेवणामध्ये टाकले की तीळ खाल्ले जातात. थोडेसे मी तीळ टाकून घेते. ते पण चांगले असे परतून घ्यायचे. थोडंसं आपण जिरं टाकून घेऊया. हे चांगलं आता मिक्स करून घेते. मी गॅस बंदच ठेवलेला आहे, कारण आपली हा पॅन आहे ना गरम आहे, त्याच्यामुळे संपूर्ण असं भाजून होतं. तर आपण जे सर्व साहित्य घेतलं तर भाजून ते मी खलबत्त्यात टाकून घेते आणि ओबडधोबड असं कुटून घ्यायचे. ते पाणी न टाकता हे असं ठेचून घ्यायचं. चांगला आता ठेचा आपला ठेचून झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. ओबडधोबडच ठेचायचं आहे, एकदम त्याला बारीक करायचं नाहीये. हे पहा आता मी तो बाजूला काढून ठेवते. हे पण आपण बटाटे तळून घेतले होते, त्याचा थंड झालेले आहे. आता हाताने थोडेसे असे कुस्करून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण हा बारीक चिरलेला कांदा होता तो टाकून घेऊया. चांगला मी आता हाताने मिक्स करते.
आपण हा मसाला आपण ठेचून घेतला होता तो टाकून घेऊया. चांगला असं मिक्स करून घ्यायचं. मी थोडंसं हाताने असं चुरून घेते, म्हणजे जे बटाटा आहे त्याला हे चांगला स्वाद लागेल. आपले लसूण, मिरची, तीळ सगळे जे आपण घेतलेले आहे भाजून, त्याचा चांगला असा स्वाद येतो. मिक्स करून घ्यायचं चांगला. हे आपण अगोदर मीठ टाकून घेतलं होतं, पण थोडंसं मीठ कमी येतं, अजून थोडंसं मीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये. ह्याच्यात आपण लिंबू रस टाकून घेऊया. आमचूर पावडर टाकली तरी चालते. चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ह्याला चांगलं असं तडकून फोडणी देणार आहोत. परत मी गरम करून घेतलाय, त्याच्यामध्ये एक पडी परत तेल टाकून घ्यायचं. गरम झालंय, आता आपण राई टाकून घेऊया. राई अशी थोडीशी तडतडू द्यायची. राई तडतडली, थोडंसं जिरं टाकून घ्यायचं. जिरं तडतडलं, हिंग टाकून घ्यायचा 1 चमचा. त्याच्यामध्येच थोडीशी हळद, हे थोडंसं मिरची पावडर टाकायची. आता तुम्ही म्हणाल की एवढ्या मिरच्या टाकल्यानंतर मिरची पावडर कशाला, तर का होतं बटाटा थोडासा गोडसर असतो, तर थोडीशी अशी मिरची पावडर टाकली की चांगलं असं आंबट तिखट चटपटीत लागतं. आपण ठेचा सर्व मिक्स करून घेतला का तो मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. 1 सेकंद फक्त त्याला असं हलवून घेते. आता मी वरतून फोडणी दिली तरी चालेल, पण मी थोडस 1 सेकंद असं हलवून घेते. हा आपला ठेचा 2-3 दिवस अगदी एकदम छान राहतो. भाकरी बरोबर, पोळी बरोबर, भाता बरोबर अगदी खूपच छान. कधी अशी तोंडाला चव नसेल तर नक्की हा ठेचा बनवून पहा. झटपट होणारा आणि घरच्या साहित्यात. आता झालेलं आहे, आता मी हा काढून घेते. हा बटाट्याचा आपला गावरान पद्धतीचा ठेचा तयार झालेला आहे. हा पहा किती सुंदर दिसतोय आणि याचा सुगंध पण खूप छान येते. म्हणजे आंबट तिखट पटीत असा आपला ठेचा तयार झालेला आहे. मला याची बटाट्याच्या ठेच्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही कधी बनवला का असा ठेचा? नसेल बनवला तर नक्की एकदा बनवून बघा आणि तुमचा अनुभव शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. पुन्हा भेटू नवी रेसिपीसह.